सावत्र आई, एक हृदयस्पर्शी मराठी कथा। शहरापासून दूर एका छोट्याशा गावात राधा नावाची एक स्त्री राहत होती। ती स्वभावाने प्रेमळ, साधी आणि कष्टाळू होती। पतीचं अपघाती निधन झाल्यानंतर तिनं आपल्या एकुलत्या एक मुलीची, सोनालीची जबाबदारी एकटीने उचलली। काही वर्षांनी समाजाच्या आणि नातेवाईकांच्या दबावामुळे तिनं दुसरं लग्न केलं। तिचं लग्न शरद नावाच्या विधुराशी झालं। शरदला पहिल्या पत्नीपासून एक 8 वर्षांचा मुलगा होता, अभि। राधा जेव्हा त्या घरात सून म्हणून आली, तेव्हा तिनं संपूर्ण घराला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला। पण अभिच्या मनात मात्र ती एकच भावना घर करून बसली होती, ती माझी आई नाही। राधा प्रेमाने त्याच्याशी बोलायची, त्याच्यासाठी आवडती भाजी करायची, शाळेसाठी कपडे ठेवायची, पण अभि मात्र कायम तिच्या विरोधात वागत राहिला। एकदा तिनं विचारलं, अभि, तुला दूध हवं का? तर तो रागाने म्हणाला, माझ्या आईसारखं कोणीही नाही। तू माझी आई नाहीस, मला तुझं काहीच नको। राधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही। ती फक्त हसून मागे वळली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मायेने त्याच्यासमोर जेवण ठेवलं। सोनालीनेही भावासारख्या अभिला जवळ करण्याचा प्रयत्न केला, पण अभिच्या मनात असलेला विरोधाचा भिंत काही केल्या सरत नव्हती। एकदा शाळेत खेळताना अभि जोरात पडला। पायाला दुखापत झाली। शिक्षकांनी राधाला फोन केला। ती सैरभैर होऊन धावतच शाळेत गेली। अभिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टर म्हणाले, योग्य वेळी आलात, नाहीतर जास्त रक्तस्राव झाल्यावर अडचण झाली असती। त्या रात्री अभि बेशुद्ध झोपला होता आणि राधा त्याचं कपाळ शांतपणे हाताने कुरवाळत बसली होती। तिच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण त्याचबरोबर एक शांत समाधानही। दुसऱ्या दिवशी सोनालीने अभिच्या वहीत काहीतरी लिहिलेलं पाहिलं। त्या ओळी वाचून ती थांबून गेली, ती माझी आई नाही असं मी म्हणायचो, पण जेव्हा मी आज आजारी पडलो, तेव्हा तिने मला ज्या काळजीने हातात घेतलं, ती काळजी माझ्या खऱ्या आईनेही घेतली असती, ती मला आईसारखी वाटते। कदाचित तिला आई म्हणणं आता चुकीचं वाटणार नाही। त्या दिवसानंतर अभिचं वागणं बदललं। तो हळूहळू राधाला आई म्हणायला लागला। पहिल्यांदा जेव्हा त्याने आई, पाणी दे ना असं म्हटलं, तेव्हा राधा थक्क झाली आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। साल उलटलं। अभि आता मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला। आपल्या प्रत्येक यशाच्या क्षणी राधा त्याच्या मागे उभी राहिली। तो म्हणायचा, आई, तू नसतीस तर मी आज इथपर्यंत आलोच नसतो। राधा हसत म्हणायची, आई बनण्यासाठी जन्म द्यावा लागतो असं नाही, अभि। प्रेम द्यावं लागतं, त्याग करावा लागतो, आणि मी तो मनापासून केला। कारण तू माझा होता। ही कथा आहे एका सावत्र आईच्या प्रेमाची। तिचं रक्ताचं नातं नव्हतं, पण तिचं मायेचं बंध खऱ्या आईपेक्षा कमी नव्हतं। सावत्र आई म्हणजे फक्त नातं नाही, ती कधी कधी खरं मायेचं रूप असते, फक्त थोडं समजून घेण्याची गरज असते। नवी आई, नवे प्रश्न। गावाकडच्या हिरवळीत लपलेल्या एका जुन्या घरात सोनाली आपल्या आई राधासोबत राहत होती। वडील अपघातात गेले आणि जगाचा भार राधा एकटीने उचलला। सोनाली लहान होती, पण आईच्या कष्टांनी तिला कधीही वडिलांची उणीव जाणवू दिली नाही। पण वेळ अशीच राहत नाही। राधाच्या नातेवाईकांनी सतत सांगत राहिलं, एकटी बाई संसार कसा चालवणार, लग्न कर राधा। अखेर ती मूकपणे तयार झाली। शरद नावाचा एक विधूर समोर आला, ज्याला आधीच्या पत्नीपासून एक 8 वर्षांचा मुलगा होता, अभि। राधाने लग्नाला होकार दिला, पण मनात थोडीशी धाकधुकही होती, अभि मला स्वीकारेल का? लग्नानंतर राधा नवीन घरात आली। सोनालीसह आता तिला अभिलाही आपलंसं करायचं होतं। पण पहिल्याच दिवशी एक कटू प्रसंग घडला। राधा प्रेमाने अभिला विचारते, अभि, जेवणात काय खाणार तू? तुला आवडणारी भाजी केलीये। अभि ताडकन म्हणाला, माझी आई मेलीये, पण मला दुसरी आई नको। तू आई नाहीस माझी। राधा अवाक झाली, क्षणभर गप्प राहिली, मग हलकं हसून म्हणाली, ठीक आहे बाळा, जेव्हा वाटेल तेव्हा खा। ती मागे वळली, पण डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं। अशी अनेकदा झाली। शाळेचा अभ्यास, गणपती स्पर्धा, आजारपण, राधा त्याच्या पाठीमागे उभी राहायची। पण अभिच्या मनात ती दूरच होती। एका दिवशी शाळेत अभि धावत असताना जोरात पडला। शिक्षकांनी राधाला फोन केला। ती सैरभैर होऊन धावतच पोहोचली। अभिलाच उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टर म्हणाले, अगदी वेळेवर आलात, मोठा त्रास टळला। त्या दिवशी राधा त्याच्या बेडशेजारी बसून त्याचा हात हातात घेऊन बसली होती। अभि हळूहळू डोळे उघडतो आणि म्हणतो, आई। राधा थक्क झाली। पुन्हा म्हण बाळा, आई, तू गेली नसतीस, तर मी कधीच समजलो नसतो की आई म्हणजे काय असतं, सॉरी आई। डोळ्यातून अश्रू गळत होते दोघांचेही। हा फक्त सुरुवात होती त्या नात्याची, सावत्र पण खऱ्या आईपेक्षा घट मायेचं। स्वीकाराचं सोनं। अभिच्या तोंडून आलेलं आई हे एकच शब्द राधाच्या मनाला इतकं आश्वासक वाटलं, की गेल्या कित्येक दिवसांचे सारे अपमान, दुःख, तिरस्कार एका क्षणात विरघळून गेले। ती त्याचा हात धरून बसली होती। डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिच्या आतल्या आईपणाचं पावतीपत्र होते। हॉस्पिटलमधून घरी आल्यावर अभि बदलला होता। तो शांत, समजूतदार झाला होता। शरदसुद्धा हे पाहून खूपच खुश झाला।
त्याने एक दिवस राधाला जवळ घेत म्हणालं, तुझ्या माईच्या प्रेमाने बघ, माझा अभि कसा बदलला आहे. मला वाटायचं तो कधी तुला स्वीकारणारच नाही, पण तू त्याच्या मनाचा गाठी उलगडलीस. राधा हसली, पण तिच्या हसण्यात समाधान होतं, अहंकार नव्हे. तिला माहीत होतं, अजूनही सगळं संपलेलं नाही. एक दिवस शाळेचा प्रोजेक्ट होता. सर्व पालकांना बोलावण्यात आलं. अभिचा प्रोजेक्ट खूप छान झाला होता. सगळे मुलं आपापल्या आई वडिलांसोबत आली होती. अभिचा नंबर आला, तो स्टेजवर गेला आणि म्हणाला, माझ्या प्रोजेक्टचं श्रेय मी माझ्या आईला देतो. ती माझ्यासोबत रात्रभर बसली, मदत केली, समजावलं. मला आधी वाटायचं ती माझी खऱ्या अर्थाने आई नाही. पण आज मला उमगलं की रक्ताचं नातं नसतानाही कुणी एका आईपेक्षा जास्त प्रेम करू शकतं. स्टेजवर शांतता पसरली. राधा पाठीमागे उभी होती. डोळ्यात पाणी होतं. सगळ्यांच्या टाळ्यांच्या आवाजात तिच्या हृदयातला तुटका भाग एकत्र जोडला गेला. त्या दिवशी रात्री अभि तिच्या शेजारी बसून विचारत होता, आई, तुला काय वाटायचं माझ्याबद्दल? मी इतका त्रास दिला. राधा त्याचे केस कुरवाळत म्हणाली, तुला आई गमावल्याचा राग नव्हता, त्यागाचा त्रास होता. तो मी समजून घेतला. पण बाळा, आई बनायला केवळ जन्म देणं पुरेसं नसतं, मायेने गाठलेलं नातं अजून पवित्र असतं. अभि तिच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपला. राधा खिडकीकडे पाहत होती. बाहेर चंद्र पूर्ण होता, तिचंही आईपण आज पूर्ण झालं होतं. भूतकाळाची सावली. राधा आणि अभिचं नातं आता अधिक घट्ट झालं होतं. सावत्र आई हे लेबल कधीच हरवलं होतं. अभि आता कॉलेजमध्ये गेला होता. अभ्यासात हुशार, मनाने शांत आणि समजूतदार. राधा त्याच्या प्रत्येक यशात सहभागी व्हायची. पण आयुष्य नेहमी एकसंध राहत नाही. भूतकाळातले काही ठसे कितीही पुसले, तरी ते एखाद्या वेळेस पुन्हा डोकं वर काढतात. एक दिवस कॉलेजमध्ये एका नव्या प्रोफेसरची नेमणूक झाली. शालिनी सुंदर, बुद्धिमान, पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच ओळख होती. पहिल्या वर्गातच तिचं लक्ष अभिकडे गेलं. वर्गानंतर तिनं त्याला थांबवलं. तुझं नाव काय? अभिषेक शरद देशमुख, अभिनं उत्तर दिलं. ती काही क्षण स्तब्ध झाली आणि हळूवार हसली. त्या रात्री शालिनीने तिच्या जुन्या डायरीत एक नोंद केली, अभिषेक, माझा मुलगा, जो कधीच मला आई म्हणू शकला नाही, तो आता माझ्याच समोर उभा आहे, पण तो मला ओळखत नाही, मी काहीही करू शकले नाही. हो, शालिनी म्हणजे अभिची जन्मदात्री आई. काही वर्षांपूर्वी वैवाहिक संघर्षांमुळे ती शरदला आणि अभिला सोडून गेली होती. तिने दुसरं लग्न केलं, पण तिथंही तिला सुख मिळालं नाही. अखेर ती शिक्षण क्षेत्रात आली आणि त्या शहरात पोहोचली, जिथं तिचा भूतकाळ राहिला होता. काही आठवड्यांनी कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. राधा, शरद आणि सोनालीसह अभि स्टेजवर होता. शालिनी मागच्या रांगेत बसलेली. कार्यक्रमानंतर ती हळूच राधाच्या जवळ आली. तुम्ही अभिची आई ना? शालिनीने विचारलं. राधाने गोंधळून उत्तर दिलं, हो. तुम्ही? मी त्याची जन्मदात्री आई आहे. राधाच्या चेहऱ्यावर स्तब्धता आली. तिला काही क्षण काय बोलावं हेच सुचेनासं झालं. पण तिनं स्वतःला सावरलं. शालिनी म्हणाली, मी त्याला गमावलं. तुम्ही त्याला मिळवलं. आज तो जिथं आहे, त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. राधाचं हृदय भरून आलं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. दोघी महिला, एक त्याग करणारी, एक स्वीकार करणारी, समोरासमोर होत्या. त्या दिवशी रात्री राधाने अभिलाच सांगितलं, तुला तुझ्या आईबद्दल माहिती आहे का? अभिच्या चेहऱ्यावर प्रश्न होता. राधा शांतपणे म्हणाली, ती तुझ्यासमोर होती आज. पण तिला माफ करायचं की नाही, हे आता तुझ्या हातात आहे. अभिच्या मनात प्रचंड वादळ होतं. तो खिडकीबाहेर पाहत राहिला. काही वेळांनी त्याने राधाकडे पाहिलं. आई, ती मला जन्म देणारी असेल. पण जिने मला घडवलं, जेव्हा मी लहान होतो तेव्हा रात्रभर तापात बसून राहिली, जिने माझा राग, अपमान सहन केला, ती एकच आई आहे, आणि ती म्हणजे तू. राधा त्याला मिठीत घेते. अश्रूंनी दोघांचंही काळीज हलून गेलं होतं. भूतकाळचं ओझं संपलं नव्हतं, पण आता त्याला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्याकडे होती, कारण त्या नात्यामध्ये आता कुठलंच सावत्र पण उरलं नव्हतं. नात्याची अंतिम परीक्षा. अभि आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता. त्याचं शिक्षण, स्वभाव, सगळंच राधाच्या प्रेमामुळे भरभराटीला आलं होतं. तो दररोज सकाळी उठून राधासाठी चहा करत असे. सोनाली आता मोठी झाली होती आणि दोघंही राधाला आई म्हणूनच ओळखायचे. पण नशीब काही वेगळंच लिहून ठेवतं. एका संध्याकाळी राधा किचनमध्ये चक्कर येऊन पडली. अभिने तिला उचलून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी शरद आणि अभिला बोलावून घेतलं. तिच्या मेंदूमध्ये ट्यूमर आहे. थोडा वेळ लागेल समजवायला, पण उपचार त्वरित सुरू करावे लागतील. ऑपरेशनही होणार आहे. आणि त्यामध्ये धोका मोठा आहे. अभिच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचं संपूर्ण आयुष्य राधाच्या प्रेमावर उभं होतं. जिचं ममत्व त्याला सावलीसारखं साथ देत आलं, तीच आता एका अशा संकटात होती, जिथून परतणं कठीण होतं. त्याने हॉस्पिटलमधील देवघरासमोर बसून पहिल्यांदाच हात जोडले. डोळे बंद करून तो म्हणाला, आई, तू मला शोधलीस, सांभाळलंस, घडवलंस.
आता मी मागतो आहे तुझं आयुष्य, मला अजून खूप काही बोलायचंय, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय, तुझं थोडंसं रागावणंही हवंय. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं. 7 तास सलग डॉक्टर झटत होते. बाहेर अभि, शरद, सोनाली आणि काही ओळखीची माणसं थांबून होती. प्रत्येक क्षण असह्य होता. शेवटी डॉक्टर बाहेर आले, ऑपरेशन यशस्वी झालं. पण पुढची काही महिने तिला पूर्ण विश्रांती द्यावी लागेल. तुम्ही खूप प्रेमाने आणि संयमाने तिची सेवा केली पाहिजे. अभि सुस्कारा टाकून रडायला लागला. शरदने त्याला मिठीत घेतलं. पुढील काही महिने अभिने आपल्या आईसाठी स्वतःला झोकून दिलं. त्याने नोकरीच्या ऑफर्स नाकारल्या. तिला औषधं दिली, वेळेवर जेवण दिलं, तिच्या गप्पा ऐकल्या. एका दिवशी राधा हळूहळू चालत बाहेरच्या अंगणात आली. अंगणात उन्हात बसलेली राधा शांतपणे आकाशाकडे पाहत होती. अभि तिच्या शेजारी बसला. आई, तो म्हणाला, तुला माहितीये का, लोक तुला सावत्र आई म्हणायचे. पण मला तर तुझ्यातच देव भेटलाय. तू आईच नाही, माझा आत्मा झालीस. राधाने त्याचा हात हातात घेतला. बाळा, आई पण हे जन्माने नव्हे, मनाने कमावावं लागतं. आणि तू मला जे आई म्हणून मान दिलं, त्याने मी सारं आयुष्य जिंकलं. त्या दिवशी त्या दोघांच्या नात्यातलं सगळं, सावत्र पण पूर्णपणे विरघळून गेलं होतं. वर्षांनंतर अभिचं लग्न झालं. त्याच्या लग्नात सगळे पाहुणे राधाकडे पाहून म्हणत होते, खरं आई पण असं असतं, जन्माची नाही, पण जीवाची आई. आणि राधा, त्या सर्वांमध्ये शांत हसत बसली होती, एक पूर्णत्वाचं हास्य, जिथं सावत्र या शब्दाला जागाच उरली नव्हती. समाप्त. एकांश.